महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी आता मातोश्रीवर जोरदार लॉबिंग सुरू आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती असेल तर काँग्रेसनं अनुकूलता दर्शवली असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेतील इच्छुक मात्र प्रयत्नशील दिसतात। सुषमा अंधारे यांनी रश्मी ठाकरे यांच्याकडे गळ घातल्याची माहिती आहे, तर वैभव नाईक आणि अंबादास दानवे यांनी संजय राऊतांमार्फत मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। तसंच सचिव सूरज चव्हाण यांच्या नावासाठी आदित्य ठाकरे आग्रही असल्याचं कळतंय। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वतःची उमेदवारीबाबत अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नसल्यानं इतर इच्छुकांनी त्यांच्या परीनं मातोश्रीवर वशिला लावायला आता कसरत सुरू केल्याची सूत्रांकडून माहिती कळतेय। मात्र उद्धव ठाकरेंनीच विधान परिषदेवर जावं यासाठी अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांचा आग्रह आहे। तेव्हा आता उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होणार आहे आणि असं असतानाही अद्यापही महायुती आणि मवियाचा उमेदवाराची नावं अजूनही गुलदस्त्यात आहेत। ही नावं तर पक्षप्रमुखांनी जाहीर केलेली नाही आहेत कोणतीच नावं। बघा, महाविकास आघाडीची एक जागा जाईल, महाविकास आघाडीची एक जागा जाईल विधान परिषदेवर आणि त्या संदर्भामध्ये 3 पक्षामध्ये चर्चा होईल। विधान परिषदेवर काँग्रेस पक्षानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक भूमिका जाहीर केली आहे की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब विधान परिषदेत जाणार असतील तर ते त्यांना पाठिंबा देतील, ही त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केली। आता शिवसेनेकडून कोणाला पाठवायचं याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेतील आणि ते लवकरच जाहीर करतील। बस आम्ही चर्चा करू, अजून काही त्यापासून संपलं नाही। आम्ही पार्टीच्या आमचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख नेते चर्चा करून त्या संदर्भातला आमचा निर्णय आम्ही घेऊ। आमच्या अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर स्वतः माननीय उद्धवजी तयार असतील तेव्हा आमचे मुख्यमंत्री राहिलेत, आजही ते आमच्या जे आम्ही आहोत विरोधी पक्षाचे त्यातले ते प्रमुख आहेत, तर त्यांची इच्छा असेल तर आमचं काहीच म्हणणं नाही, हे आमच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे। आणि त्यांची इच्छा नसेल तर मात्र चर्चा सुरू होऊ शकते, कारण पुन्हा एक राज्यसभेची जागा येणार आहे, तर ती चर्चा सुरू होऊ शकते। आता चर्चेतून नावाच्या बाबतीत अनेक आमच्याजवळ लोक आहेत चांगली।